नमस्कार सर्वांना. लक्ष लक्ष दिवांनी उजळली ही निशा, आनंदाने सजल्या आज दाही दिशा. धनत्रयोदशीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तर आपला आजचा व्हिडिओ धनत्रयोदशी कशी करावी, त्याची योग्य वेळ काय आहे, मंत्र काय आहे, त्याचबरोबर अकाल मृत्यूचे भय टाळण्यासाठी आपल्याला यमदीपदान कसे करायचे आहे, ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. धनत्रयोदशीच्या दिवशी नेमकं काय करायचं आहे, त्याचबरोबर कुठला नैवेद्य दाखवायचा आहे, पूजा मांडणी कशी करायची आहे, सर्व सविस्तर माहिती आपली या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर 29 ऑक्टोबर या दिवशी मंगळवार आहे आणि या दिवशी धनत्रयोदशी आहे. तर आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहावी, आपलं घर धनधान्यांनी कायम भरलेलं राहावं, त्याचबरोबर माता लक्ष्मीने आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास्तव्य करावं, चांगलं आरोग्य लाभावं, त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गणेश, माता लक्ष्मी, कुबेर, त्याचबरोबर धन्वंतरी देवीची पूजा करायची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात ही पूजा केली जाते. प्रदोष काळातच आपल्याला ही पूजा करायची आहे आणि त्याचं अतिशय जास्त महत्त्व आहे. संध्याकाळी 6 ते 7:30 वाजेपर्यंत ही पूजा तुम्ही कधीही करू शकता. पूजा मांडणीपूर्वी दिवा लावून घ्यावा, दिव्याला गंध अक्षदा लावा, त्याचबरोबर पूजा मांडणीसाठी पाट किंवा चौरंग घ्यावा, त्यावर लाल रंगाचं कापड अंथरावं. त्यानंतर सर्वात प्रथम मंगल कलशाची स्थापना करावी. कोणत्याही पूजेचा आत्मा म्हणजे मंगल कलश असतो. त्यासाठी तांब्यात पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळद, कुंकू, अक्षदा टाकायचे आहे, एखादं फूल टाकायचं आहे. त्यानंतर त्याला 5 विड्याचे पानं लावायचे आहे किंवा तुम्ही आंब्याचे पानं लावले तरीही चालेल आणि नारळ ठेवायचा आहे. त्याला हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपण जो तांब्या ठेवलेला आहे त्यालाही स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यावर, किंवा 5 बोटं लावले तरीसुद्धा चालतील. खाली थोड्या अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावर हा मंगल कलश ठेवायचा आहे. त्यानंतर गणपतीच्या उजव्या बाजूने हा मंगल कलश येईल अशा पद्धतीने पूजेमध्ये तुम्हाला तो स्थापन करून घ्यायचा आहे. पूजेसाठी संकल्प करायचा आहे, आचमनसुद्धा करायचे आहे. संकल्पासाठी आपल्या उजव्या हातावर 3दा पाणी सोडायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम विष्णवे नमः. त्यानंतर परत 2दा हातावर पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं आहे आणि म्हणायचं ओम कृष्णाय नमः, ओम गोविंदाय नमः. तर अशा पद्धतीने आपल्याला आचमन व संकल्प दोन्हीही होतं. त्यानंतर आता धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या ज्या देवी देवतांची पूजा होते त्या सर्वांना स्नान घालून घ्यायचं. मूर्ती असेल तर स्नान घाला, फोटो असेल तर पुसून स्थापन करा. स्नान घालताना आधी गणपती बाप्पाला स्नान घालायचं. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की धन्वंतरी म्हणजे नेमकं कोण होतं. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याचं महत्त्वाचं स्थान आहे. जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा धन्वंतरी देव हातामध्ये एक अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते. तर भगवान श्री हरी विष्णूंच्या 24 अवतारांपैकी 12वा अवतार हा धन्वंतरी देवांचा आहे. त्यामुळे धन्वंतरी देवांचा फोटो किंवा मूर्ती यांपैकी जर काही नसेल तर भगवान विष्णूंचा फोटो पूजेमध्ये ठेवावा, किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती ठेवली तरीसुद्धा चालेल. नाही तर तुम्ही सुपारीच्या स्वरूपातही त्याची स्थापना करू शकतात. सर्व देवी देवतांची स्थापना करून झाल्यानंतर म्हणजेच मंगल कलश, त्यानंतर गणपती, त्यानंतर विष्णूंचा फोटो, त्यानंतर जर तुमच्याकडं शंख असेल तर शंख ठेवा, त्यानंतर धन्वंतरी देवाचा फोटो किंवा सुपारी. पूजा मांडणी झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावी. फूल, अक्षदा, कुंकू, त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. कुबेर देवता त्याचबरोबर श्री विष्णू किंवा धन्वंतरी देवीची हळद किंवा चंदन लावून पूजा करून घ्यायची आहे.
माता लक्ष्मीला हळद कुंकू दोन्हीही लावायचं आहे. त्यानंतर 3 छोटे मातीचे मडके किंवा ज्याला आपण बोळके म्हणतो ते घ्यायचे आहे. तर तुम्ही 5 घेऊ शकता किंवा 3ही घेऊ शकता. तर मी आता इथे 5 घेतलेले आहे आणि मी दरवर्षी 5च घेते. तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये धान्य भरून ठेवायचं आहे. तर लाह्या बत्ताशे, त्याचबरोबर धन्यांना अतिशय महत्त्व आहे. धने ठेवायला विसरायचं नाही. त्यानंतर कडधान्य असेल तर कडधान्य ठेवा. शेंगदाणे, साबुदाणा, डाळी तुम्ही ह्या बोळक्यांमध्ये भरून ठेवू शकतात. त्याचबरोबर जर तुमच्याकडे सोने चांदी जर काही असेल तर ते सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, तांब्या पितळाच्या वस्तू खरेदी तुम्ही करू शकता. त्यानंतर 7 धान्य ह्या पूजेमध्ये ठेवायचे आहे. त्यामध्ये गहू, हरभरा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता. तर कुठले ते 7 धान्य आहे ते तुम्हाला सांगते. मूग, हरभरा, जव, सातू, तांदूळ, गहू किंवा तुमच्याकडे जे धान्य अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तर आमच्याकडे 5च ठेवता म्हणून मी 5 ठेवलेले आहे. तर ते 7 धान्य पूजेमध्ये ठेवायचे आहे किंवा 5ही तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की धन्वंतरी देव आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यांसाठी आपण धन्वंतरीची पूजा करत असतो. तर आपल्या घरात बरेच औषधी पदार्थ असतात, जसं की हळकुंड, तुळस, विलायची, लवंग, लसूण, मिरे, कडुलिंब, सुंठ यांसारखे अनेक पदार्थ आपल्या घरांमध्ये असतात. सर्दी खोकल्यावर डॉक्टरकडे जाण्यापूर्वी ह्याचा आपण घरी वापर करत असतो. तर त्या वस्तूही आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या आहे. तर धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी. या दिवशी 13 या संख्येला अतिशय महत्त्व आहे. जी काही पूजा मांडणी आपण केली आहे तर त्या देवी देवतांना ओवाळण्यासाठी 13 पिठाचे दिवे तयार करायचे असतात किंवा 13 पंथ्या तुम्हाला लावायच्या आहे. तर 13 दिवे कुठे कुठे लावायचे आहे ते सांगते. तर पहिला दिवा घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. तर तो आपल्याला यमदीपदान जो आपण करणार आहोत तर त्याचा तो मोठा दिवा असणार आहे. त्यानंतर दुसरा दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे. आपल्या सौभाग्य प्राप्त करत देवघरासमोर हा दिवा लावायचा आहे. तिसरा दिवा सौभाग्य समृद्धीसाठी माता लक्ष्मीजवळ लावायचा आहे. चौथा दिवा तुम्हाला तुळशीसमोर लावायचा आहे. असं केल्याने घरात सुख समृद्धी लाभते. 5वा दिवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. याने आनंद आणि प्रेम वाढते. 6वा दिवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला पिंपळाजवळ लावायचा आहे. त्याने आर्थिक संकटे दूर होतात. 7वा दिवा कुठल्याही मंदिरामध्ये लावायचा आहे. 8वा दिवा हा तुम्हाला तुमच्या कचरा कुंडीजवळ लावायचा आहे. 9वा दिवा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहावा यासाठी तुम्हाला वॉशरूमच्या बाहेर लावायचा आहे. 10वा दिवा हा संरक्षणाचं प्रतीक म्हणून तुम्हाला तुमच्या छतावर हा दिवा लावायचा आहे. 11वा दिवा हा खिडकीजवळ लावायचा आहे. 12वा दिवा हा तुम्हाला टेरेसवर लावायचा आहे आणि 13वा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाजवळ लावायचा आहे. म्हणजे चौकट सजवण्यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 13 दिवे हे लावून घ्यायचे आहे. तर यमदेवाची कृपा दृष्टी आपल्यावर राहावी आणि आपल्यावर कुठलंही संकट येऊ नये, आपल्यावरील संकट दूर व्हावी यासाठी आपल्याला यमदीपदान करायचे आहे. अकाली मृत्यूचे भय आपल्याला राहू नये यासाठी आपल्याला यमदीपदान कसे करायचे आहे तर ते तुम्हाला सांगते. मृत्यूचे भय तर प्रत्येकालाच असते आणि त्यात अकाली मृत्यूचे भय तर जास्तच असते. असा हा अकाली मृत्यू येऊ नये म्हणून हे यमदीपदान आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहे. दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे. मृत्यूना दंड पाशाभ्या कालेन श्यामयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यजहा प्रियता मम. हा मंत्र म्हणायचा आहे. हा दिवा आपल्याला कणकेपासून बनवायचा आहे. त्यात थोडीशी हळद टाकायची ना, त्यानंतर स्वस्तिक काढा किंवा एखाद्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्या. त्यानंतर हा दिवा आपण लावू शकता.
एखाद्या डिशमध्ये लावा किंवा एखाद्या पानावर जरी लावलं तरीसुद्धा चालेल। या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे, त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, त्यानंतर फूल वाहून ह्याची पूजा करायची। हा एक तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला परत बघायचा नाही, म्हणजे जळतो आहे का विझला आहे काहीच बघायचं नाही। एकदा पेटल्यानंतर ह्याच्याकडे मागे वळून परत बघायचं नाही। हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला कचऱ्यात टाकून द्यायचा, किंवा जर तुमच्याकडे कुत्रं असेल तर तुम्ही कुत्र्याला खायला दिला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आपण जिथे पूजा मांडणी केली आहे तिथं आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। अमृत कलश हस्ताय सर्वभ्य विनाशाय सर्व रोग निवारणाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्र नारायणाय नमः किंवा ओम धन्वंतरेय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। हा मंत्र चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी म्हणायचा आहे। ज्यांना म्हणता येणार नाही त्यांनी भगवान श्री हरिविष्णूंचा अगदी साधा सोपा जो मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा तुम्ही 108 वेळा म्हणजेच एक माळ जप करू शकता किंवा 11 वेळा जप केला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर कुबेर मंत्रसुद्धा आपल्याला या दिवशी म्हणायचा आहे आणि कुबेर मंत्र असा आहे। ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा, हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर माता लक्ष्मी आपल्या घरात स्थायी रूपात राहावी यासाठी सुद्धा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते, हा मंत्र म्हणायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा कराल तेव्हा श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। अशा प्रकारे गणेश, धन्वंतरी देव, माता लक्ष्मी व कुबेर या देवांची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी ही सेवा झालीच पाहिजे। मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की या दिवशी यमदीपदानाला खूप महत्त्व आहे, पण जर तुम्हाला फक्त दक्षिण दिशेकडेच तोंड करून जर दिवा लावायचा नसेल तर तुम्ही मुख्य दरवाजाजवळ 4 वातींचा दिवा लावू शकता। म्हणजे एक पंती किंवा एखादा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि त्याला 4ही दिशांना वाती टाकून घ्यायच्या आहे आणि तो दिवा तुम्ही लावला तरीसुद्धा चालणार आहे। आणि हा दिवाही आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेरच लावायचा आहे। त्यानंतर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा व फुलांचा वापर करावा। त्यानंतर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायची असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी जर पूजेमध्ये काही चुकलं असेल कळत न कळत तर त्याची क्षमा मागायची आहे। सर्वप्रथम मंगल कलश उचलायचा, तो आपल्या माथ्याशी लावून घ्यायचा आहे आणि परत तो खाली ठेवायचा आहे। त्यानंतर पूजेतील एक साहित्य काढून तुम्ही घेऊ शकता आणि परत ते तुम्ही तुमच्या धान्यांमध्ये टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला जी आपण पूजा मांडली होती धनत्रयोदशीच्या दिवशी, त्या दिवशी आपल्याला धने आणि गुळाचाच नैवेद्य दाखवायचा आहे। हे सांगायचं राहून गेलं होतं, त्यामुळे आता सांगते। तर धणे आणि गुळाचा नैवेद्य तुम्ही धनत्रयोदशीला दाखवायचा आहे आणि सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे। त्यानंतर आपण जे बोळक्यामध्ये लाहे बत्ताशे ठेवले होते ते सुद्धा तुम्हाला प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचे आहे। कलशातील पाणी नेहमीप्रमाणे झाडाला टाकायचं आहे, तुळशीला घालू नका। मसाल्याचे पदार्थ तेही तुम्ही डब्यात टाका आणि त्याचा वापर करायचा आहे। सुकलेली पानं, फुलं हेही तुम्हाला मातीत पुरून द्यायचं आहे किंवा जिथे पाय लागणार नाही अशा ठिकाणी टाकायचं आहे। यमदीपदानाचं तर मी तुम्हाला सांगितलंच की तो दिवा तुम्हाला कचऱ्यात टाकून द्यायचा आहे किंवा जर कुत्रा मिळाला तर कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी सर्व पूजा मांडणी ही करायची आहे। पूजा मांडणी कशी करायची आहे हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये स्क्रीनवर दिलेलं आहे। त्यानंतर यमदीपदानसुद्धा कसं करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शॉर्टमध्ये दिलेलं आहे। तर तशाच प्रकारे तुम्ही यमदीपदान आणि धनत्रयोदशीची पूजा मांडणी ही करायची आहे। या दिवशी जे तुम्ही सोनं चांदी जे काही खरेदी करणार आहात त्या दिवशी ते आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला
पूजा करायची आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे। सगळी मांडणी अशा प्रकारेच तुम्हाला करायची आहे। तर आपला आजचा व्हिडिओ धनत्रयोदशीचा कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।